सर्व लाडक्या बहिणींना आता आज आहे भाऊबीज. भाऊबीज निमित्त एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी हे जाहीर केलेलं आहे. त्यांनी हे घोषित केलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही भाऊबीज देणार आहोत. तर आता तितकंच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की तुम्हाला आता आजपासूनच वितरण सुरू होणार का 2 दिवसात सुरू होणार, हे अजून तसे अपडेट आपल्या हाती लागलेले नाही आहे. कारण की आता बघा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर काय आहे, तर निकषानुसार 70 लाख महिला अपात्र होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली होती. म्हणजे जवळजवळ आधी 26 लाख होत्या आणि आता त्या 70 लाख महिला झालेल्या आहेत. तर 70 लाख महिला या अपात्र झालेल्या आहेत. म्हणजे जे आता ई-KYC आपण करत आहोत त्या ई-KYCच्या माध्यमातून, पडताळणीच्या माध्यमातून जवळजवळ 70 लाख महिला या अपात्र घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे म्हणजे ज्या महिलांना, ज्या बहिणींना आवश्यकता नाही आहे, आता अशा बहिणींचा लाभ आता हा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहेत. तर अशा या 70 लाख महिला आहेत. तर लाडक्या बहिणी, तुमची ई-KYC पूर्ण झाली का? तुम्ही ई-KYC पूर्ण केली का? कमेंट करा. आणि तुमची ई-KYC सक्सेस झालेली आहे का तेही कमेंट करा. तुम्हाला ई-KYC करण्यामध्ये जर काही अडचणी असेल तर कृपया करून सर्व लाडक्या बहिणींनी आठवणीने कमेंट करायला विसरू नका. लाडक्या बहिणी, आता सरकारचे बरेच असे निर्णय लाडकी बहीण योजनेबद्दल हे बदलत चाललेले आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये हे बरेच अजूनही मोठे मोठे बदल होत आहेत आणि आपणा सर्वांना हे माहीत असणं हे अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक अपडेट दररोज तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुम्ही सर्व अपडेट दररोज बघितलेच पाहिजे, कारण की दररोज नवीन नवीन सरकारी योजनांमध्ये बदल होत आहे. तर पडताळणीनंतर 45 लाख महिलांना लाभ मिळालेला नाही. म्हणजे आता हा जो ई-KYC जी आता झालेली आहे, आपण जी वेबसाईटवरून ई-KYC करत आहोत त्या ई-KYCच्या माध्यमातून 45 लाख महिला आहेत अशा की त्यांना लाभ मिळालेला नाही. म्हणजे आता या बहिणी अपात्र झालेल्या आहेत का, किंवा या बहिणी, अशा बहिणींमध्ये 45 लाख बहिणींमध्ये अशाही काही बहिणी असतील की त्या पात्र असतील, किंवा पात्र असतानासुद्धा त्यांची ई-KYCमध्ये कदाचित चूक झालेली असेल, किंवा त्यांचे कदाचित डॉक्युमेंट्समध्ये चूक झालेली असेल, किंवा त्यांची जे काही प्रोसिजर आहे ई-KYCची त्यामध्ये त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला असावा. अशाही त्यामध्ये बहिणी असू शकतात. कारण की सरकारने अजूनपर्यंत त्यामध्ये वेबसाईटमध्ये तसा काही पर्याय आणलेला नाही आहे. तर ऑक्टोबरचा लाभ हा पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहितीही सरकारने घोषित केलेली आहे. सरकारने अत्यंत महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे. म्हणजे आता हे आजच आपल्या हाती लागलेले अपडेट आहे. तर आज आहे गुरुवार. तर बघा, ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे सरकार आता तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता हा सेपरेट देणार का आणि भाऊबीज सेपरेट देणार का, हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री त्यांनी घोषित केलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना भाऊबीज देणार आहोत. तर ऑक्टोबरच्या हप्त्यालाच त्यांनी भाऊबीज म्हटलेलं आहे का, की भाऊबीज तुम्हाला वेगळी मिळणार आहे आणि ऑक्टोबरचा हप्ता वेगळा मिळणार आहे? म्हणजे तुम्हाला 3000 रुपये मिळणार का, की फक्त ऑक्टोबरच्या हप्त्यालाच सरकारने तुम्हाला भाऊबीज म्हटलेलं आहे? हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की लाडक्या बहिणी, तशा आपल्या हाती अपडेट आलं की आपण लगेचच तुमच्यापर्यंत नवीन अपडेट पोहोचवणार आहोत. तर लाडक्या बहिणी, ई-KYC प्रक्रिया तूर्तास थांबवलेली आहे. अत्यंत महत्त्वाचं अपडेट तुम्हाला आपण प्रसारमाध्यमातून जे आपल्या हाती अपडेट लागलेलं आहे ते आपण कळवत आहोत. कारण की आता आलेल्या आहे स्थानिक प्रशासनाच्या निवडणुका. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेमध्ये जी काही तुम्ही ई-KYC करत आहात, तर ई-KYCची प्रक्रिया ही तूर्तास थांबविण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणी बघा, सरकार म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आठवणीने बेल आयकॉन प्रेस करून तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तरच तुम्हाला असे दररोजचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील. तुम्ही चॅनल सबस्क्राईब नुसतंच केलं ना तर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला अपडेट मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला ऑल नोटिफिकेशन ऑन करावं लागेल. म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येणार.
तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांची नाराजी टाळण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे का सरकारने? कारण की असं प्रसारमाध्यमातून सुद्धा बोलण्यात येत आहे. कारण की बघा, ज्या बहिणी पात्र आहेत, आता अशा बहिणींनासुद्धा लाडकी बहीण योजनेचे बरेच असे म्हणजे बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांना लाभ बंद झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच बहिणी अशा नाराज आहेत आणि खरं आहे ते. कारण की ज्या बहिणी निराधार आहेत, ज्या बहिणी परित्यक्त्या आहेत, ज्या बहिणी विधवा आहेत आणि ज्या बहिणींना पती वडील दोन्ही नाहीत, तर अशा बहिणी ई-के-वाय-सी करणार तरी कशा? कारण की त्यांच्याकडे दुसरा आधार नंबर द्यायला काही पर्यायच नाही आहेत आणि दुसरा आधार नंबर त्यांनी नाही दिला तर त्यांना कुठून OTP येणार? सेकंड OTPसाठी तुम्हाला दुसरा आधार नंबर देणं हे आवश्यक आहे, गरजेचे आहे. परंतु त्यानुसार सरकारने वेबसाईटमध्ये तशी काही पर्यायच आणलेला नाही. त्यामुळे आता अशा ज्या सगळ्या बहिणी आहेत, ज्या बहिणी निराधार, परित्यक्त्या, विधवा आहेत आणि ज्या बहिणींना कोणीच नाही आहेत आणि सर्वात महत्त्वाचं की ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाहीत, तर अशा बहिणींनाच तर खरं आवश्यकता आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभाची. आणि आता अशा बहिणींनाच तुम्ही जर वेबसाईटमध्ये पर्याय आणलेला नाही, तर अशा बहिणी कुठून ई-के-वाय-सी करणार? अशा बहिणींना लाभ कसा मिळणार? आणि ह्याच तर खऱ्या बहिणी आहेत की त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळालेला पाहिजे. तर म्हणूनच कदाचित आता प्रसारमाध्यमामध्ये असे बोलले जात आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळ आलेल्यामुळे बहिणी भरपूर नाराज आहेत. त्यामुळेच आता सरकारने ही तुर्तास म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात ही ई-के-वाय-सी प्रक्रिया ही सध्यापुरती सरकारने थांबवलेली आहे का सर्व लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करणं हे माफ केलेलं आहे. जसं की जर तुम्ही माझ्या चॅनलवरचे जर प्रत्येक व्हिडिओ जर पाहिले असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण व्हिडिओ टाकला होता की सरकारने अशा बहिणींना एक तर ई-के-वाय-सी करणं माफ करावं किंवा सरकारने आता अशा सर्व लाडक्या बहिणींना काहीतरी पर्याय आणावा किंवा सरकारने अशा बहिणींसाठी म्हणजे तुम्ही त्यांचा जो नंबर आधार नंबर दिला आहे त्या नंबरवरच त्यांना ई-के-वाय-सी करू देत ना. तर आपण अशा पद्धतीने सर्व व्हिडिओ आणलेले आहेत आणि सरकार आता जागं झालेलं आहे आणि आता सरकारने तात्पुरत्या म्हणजे स्वरूपामध्ये तरी ई-के-वाय-सी प्रक्रिया ही थांबविलेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय मोठी बातमी आपण सांगत आहोत, अतिशय मोठे अपडेट आपण सर्व लाडक्या बहिणींना सांगत आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा, पहिलेपासून तर शेवटपर्यंत. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक अपडेट महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना कृपया करून शेअर करा. तुम्हाला काही अडचणी असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल तर मला कमेंट करा, म्हणजे आपण त्यावर लगेचच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन आपण नवीन व्हिडिओ आणूयात. तर लाडक्या बहिणी, पुन्हा एकदा आपणा सर्वांना भाऊबीजच्या, आज भाऊबीज आहे, भाऊबीजच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना हॅपी दिवाळी. आणि सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका, कारण की मी तुम्हाला आधीपासून सांगत आलेली आहे की जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ कुठेही जाणार नाही. लाडक्या बहिणींना, पात्र बहिणींना लाभ हा मिळणारच आहे. काही ना काही प्रकारे तरी सरकार काही ना काहीतरी उपाय काढेलच, असं आपण सांगितलंच होतं आपल्या चॅनलवर, आपल्या व्हिडिओजमध्ये. तर आता बघा, तसेच अपडेट आलेले आहे, कारण की सरकारने आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये ई-के-वाय-सीची प्रक्रिया ही थांबविलेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणी, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे, महत्त्वाचे सर्व अपडेट्स आहे. कृपया करून सगळ्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन मिळेल.